तुमचं नशीब जर तुम्हाला उजवळायचं असेल तर श्रावण महिन्यामध्ये ह्या ग्रंथाचं पारायण एकदा तरी नक्की करा. नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर श्रावण महिना हा भगवान शंकरांचा महिना आहे आणि त्या महिन्यामध्ये आपण जितकं हो तितकं भगवान शंकरांची सेवा, त्यांची पूजा पाठ करायची आहे. कारण तो महिना त्यांचा आहे आणि त्या महिन्यामध्ये आपण जितकी त्यांची सेवा करू ना तितकं अधिक पटीने आपल्याला त्याचं फळ मिळत असतं. बघा, इतर वेळेस आपण स्वामी चैत्र वाचतो, दुर्गा सप्तीचा पाठ वाचतो, गुरुचैत्राचं पारायण करतो, इतर पण आपण सेवा भरपूर अशा करत असतो. पण आपण भगवान शंकरांची सेवा ना खास करून श्रावण महिन्यातच जास्त करत असतो. इतर वेळेस आपल्याकडून होत पण नाही, आपले किती म्हणलं तरी आपण करत नाही सेवा. त्याच्यामुळे श्रावण महिन्यामध्ये जितकं होईल तितकं आपल्याला सेवा करायची, म्हणजे 12 महिने आपल्याला त्यांचं फळ मिळत राहील. तर काय करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये, बघा, नवनाथाचं पारायणाला सुद्धा अधिक महत्व आहे. बरेच जण नवनाथाचं पारायण पण श्रावण महिन्यामध्ये करतात. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे श्रावण महिन्यामध्ये, शिवलीलामृतचं पारायण करायचं आहे. म्हणजे बघा, शिवलीलामृत हा ग्रंथ म्हणजे साक्षात भगवान शंकरांचं त्याच्यात चरित्र लिहिलेलं आहे, त्यांची लीला त्याच्यामध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे हा ग्रंथ जर तुम्ही वाचला ना, भगवान शंकरांची अखंड कृपा तुमच्यावर प्राप्त होईल आणि तुमच्या आयुष्यातले जे काही संकट आहे, दुःख आहे, सर्व काही दूर होईल. तुमची मनोवांछित इच्छा पूर्ण करतील भगवान शंकर, कारण ते भोलेनाथ आहेत, ते आपल्या म्हणता जातात. त्याच्यानंतर तुमच्या जरा काही आयुष्यातले बघा अडीअडचणी असतील, म्हणजे नशीब आपण म्हणतो ना की उजळण्याचं ताकद ह्या ग्रंथामध्ये आहे. त्याच्यामुळं या ग्रंथाचं पारायण एकदा नक्की करा. मुलं मुली, बायका, पुरुष, म्हातारे सगळेजण ह्या ग्रंथाचं पारायण करू शकतात. ज्यांची इच्छा असेल ते सगळे हे पारायण करू शकतात. अगदी गरोदर महिला सुद्धा हे याचं पारायण करू शकतात. ज्यांना वाचता लिहिता येतं ते सगळे याचं पारायण करा. तर काय करायचं आहे आपल्याला, आता तुम्ही ह्या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर तुम्हाला 1 दिवसाचं पण तुम्ही करू शकता, तुम्हाला 3 दिवसाचं पण तुम्ही याचं पारायण करू शकता, किंवा 7 दिवसाचं पारायण करायचं असेल तर 7 दिवसाचं पण याचं पारायण तुम्ही करू शकता. तर सर्वप्रथम तुम्हाला असा ग्रंथ एक आणावा लागेल, शिवलीलामृतचा. असा ग्रंथ मी मागच्याच वर्षी आणला होता. मागच्या वर्षी मी याचं एक पारायण केलं होतं. तर हा ग्रंथ आणायचा तुम्हाला धार्मिक दुकानामध्ये, तुम्हाला इझिली कुठेही हा ग्रंथ मिळून जातो. तर 7 दिवसाचं पारायण मी कशासाठी म्हणते याचं करायचं, कारण काय होतं ना की याच्यातले अध्याय मोठाले आहेत थोडेसे आणि वेळ लागतो आपल्याला, आणि आपल्याला इतर पण सेवा करायच्या असतात. त्याच्यामुळे रोज 2 जर अध्याय तुम्ही वाचले, 7 दिवसाचं पारायण जर केलं तर तुम्हाला इतर सेवा करायला पण वेळ मिळेल. त्यामुळे जर 1 दिवसाचं पारायण जर करायचं असेल ना, मग तुम्हाला म्हणजे भरपूर सारा वेळ त्याला द्यावा लागेल. तर असं होतं. त्याच्यामुळे काय होतं ना की इतकं आपल्याला ताठून सेवा पण नाही करायची. आपल्याला शांततेनं, आपल्याला पण काही त्याचा त्रास झाला नाही पाहिजे. आणि सहसा काय होतं ना की पारायण करतेस, आता 1 दिवसाचं पारायण करायचं म्हटलं की घाई गडबड वाचण्यामध्ये पण होते. अजिबात घाई गडबड करायची नाही, शांततेत वाचायचं. त्याच्यामुळे रोज शांततेत 2 अध्याय वाचायचे, म्हणजे वाचतेच आपल्याला ते कळाले पण पाहिजे. त्याच्यामुळे रोज 2 अध्याय घ्यायचे. एकूण 15 अध्यायाच्या मध्ये आहेत, तर रोज 2 अध्याय घेतले की शेवटच्या दिवशी 3 अध्याय आपल्याला घ्यावे लागतात. शेवटच्या दिवशी 3 अध्याय वाचून घ्यायचे. तर याची सुरुवात कशी करायची आहे पारायणाचं, आपण जेव्हा पारायण करतो तेव्हा त्याची सुरुवात कशी करायची असते, तर बघा, तर आपण जेव्हा पारायण करतो, सुरुवात ही सोमवारी करायची. श्रावण महिन्यातल्या कोणत्याही सोमवारी तुम्ही सुरुवात करू शकता. त्याच्यानंतर आपण पारायण करते वेळेस जर तुम्हाला पूजा मांडायची असेल तर तुम्ही पूजा पण मांडू शकता, किंवा तुम्हाला जर असं वाटतं असेल मी देवघरासमोर माझ्या बसून पूजा करणार, सेवा करणार आहे, देवघरासमोर बसून पण तुम्ही सेवा करू शकता. तसं काहीच नाही, असं काय त्याला असं काही नाही की पूजाच मांडावी लागते म्हणून, तुम्ही कशी सेवा करू शकता. तर काय करायचं आहे, तुम्हाला पूजा जर मांडायची असेल तर तुम्ही एक चौरंग घ्यायचा, त्याच्या शुभ्र पांढरं वस्त्र टाकायचं, त्याच्यावर तुम्ही भगवान शंकरांची पिंड ठेवायची. म्हणजे एक डिश घ्यायची, त्या डिशमध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे, त्याच्यामध्ये तुम्हाला भगवान शंकरांची पिंड ठेवायची, दिवा अगरबत्ती चालू ठेवायचा, त्याच्या समोर एक छोटासा पाट ठेवायचा, आणि तिथे तुम्हाला काय करायचं आहे, हा ग्रंथ आहे जो तिथे ग्रंथाला ते पाट ठेवायचं, त्याच्यावर पण शुभ्र पांढरं वस्त्र अंतरायचं. पारायण करतेस आपण स्वतः पण पांढरेच वस्त्र घालायचे, कारण भगवान शंकरांना पांढऱ्या वस्तू जास्त आवडतात. तर काय करायचं आहे, आपण पाण्याची पूजा वगैरे मांडली तर तुम्हाला पहिल्या दिवशी तुम्हाला भगवान शंकरांचं कुठे आसपास मंदिर असेल तर तिथे जायचं. एक तांब्या भरून पाणी न्यायचं, म्हणजे कलश भरून पाणी न्यायचं, 11 बेलपत्र न्यायची, किंवा 108 असेल तर 108 घेऊन जायचं. तिथे जायचं, त्या पिंडीवर, मंदिरातल्या पिंडीवर पाणी टाकायचं, त्याच्यानंतर बेलपत्र व्हायची, तिथं पंचोपचार भगवान शंकरांची पूजा करायची आणि त्यांना विनंती करायची की मी माझ्या कुटुंबासाठी, माझ्या कुटुंबाच्या कल्याणासाठी
मी हे पारायण करत आहे तर माझ्या घरामध्ये सुख समृद्धी आनंद आरोग्य लाभू द्या. त्याच्यानंतर माझ्या कुटुंबाच्या ऐहिक व परलौकिक प्रकारचे कल्याण व्हावे यासाठी मी ही सेवा करत आहे. तर माझ्या ह्या सेवा माझ्याकडून पूर्ण करून घ्या अशी प्रार्थना करायची आणि आपण आपल्या घरी यायचं. तर घरी येऊन तुम्हाला पारायण करायचं आहे. तर पूजा तुम्ही मांडलेलीच आहे. तर काय करायचं आहे, महादेवांची पिंड घ्यायची, त्याच्यावर तुम्हाला शिवमहिम्न स्तोत्र म्हणायचं आहे. अभिषेक करायचा, पंचामृताने करा, साध्या पाण्याने करा, पण मी म्हणते पंचामृतच करा, कारण भगवान शंकरांना दही हे दूध हे जास्त आवडतं. तर त्यांना अभिषेक करायचा. त्याच्यानंतर स्वच्छ पिंड पुसून जागच्या ठेवून द्यायची आणि पंचोपचार पूजा करून घ्यायची. जे त्यांना आवडतं, पांढरे फुलं बेलपत्र ते वगैरे सर्व अर्पण करायचं, भस्म वगैरे. आणि नंतर मग आपण संकल्प करायचा. आता मंदिरात गेलात तुम्ही, फक्त प्रार्थना केली, घरी आल्या तुम्ही हातात पाणी अक्षदा वगैरे घेऊन संकल्प करायचा. तर जे संकल्प करणार आहात तुम्ही स्वतःचं नाव गोत्र जी तुमची इच्छा असेल तिथं व्यक्त करायची आणि भगवान शंकरांना सांगायचं की मी हे पारायण करत आहे म्हणून. असा संकल्प सोडायचा. त्याच्यानंतर मग पारायणाला सुरुवात करायची. बघा, जन्म देणारे म्हणजे ब्रह्मदेव, पालन करणारे म्हणजे भगवान विष्णू आणि शेवटचं जे काही मोक्ष असतो तो आपल्याला भगवान शंकर देत असतात. त्याच्यामुळे आपला म्हणजे आपला जन्म पण चांगला होतो, आपण आपलं आयुष्य पण खूप छान जगत असतो. फक्त आपल्या शेवटची जी काही असते पीडा ती खूप भयानक असते आणि त्याच्यामधून आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपण भगवान शंकरांच्या शरणी जायचं. भगवान शंकराच्या आपल्याला शरण जायचं असतं. त्याच्यामुळे त्यांना प्रसन्न करून घ्यायचं असतं, म्हणजे आपल्या शेवटचा जे काही आपल्याला मोक्ष आहे तो पण चांगलाच मिळावा यासाठी आपल्याला ही सेवा करायची आहे. तर हे सर्व झालं. त्याच्यानंतर पारायणास सुरुवात करायची. 2 अध्याय तुम्हाला वाचायचे आहे. रोज 2 अध्याय वाचायचे. वाचते वेळेस पारायणच्या काळामध्ये तुम्हाला परान्न टाळायचं आहे. बरेच जण काय करतात, नॉनव्हेज पण खात नाही. पूर्ण श्रावण महिना नॉनव्हेज खात नाही. तुम्ही पण नाही खायचं, पण काय काय लोक काय असतात की ऐकत नाही, जिद्द करतात. पण पारायण काळामध्ये का होईना कमीत कमी खाऊ नका. तर नॉनव्हेज टाळायचं आणि सहसा कांदा लसूण पण खायचा नाही, म्हणजे ते काय असतं की तामसिक पदार्थ असतात, त्याच्यामुळे ते पण तुम्हाला खायचं नाहीये. त्याच्यानंतर आता श्रावण महिन्यामध्ये भरपूर असे सण पण येतात, म्हणजे रक्षाबंधन पण येतं. तर बऱ्याचशा बायका माहेरी वगैरे जातात भावाला राखी बांधायला. तर पारायण मग तुम्ही चालतं का खायला, तर बघा आपण आईच्या हातचं खाऊ शकतो, बहिणीच्या हातचं, बायकोच्या हातचं आपण खाऊ शकतो. फक्त इतर कोणाच्या घरी तुम्ही जर पाहुणे होऊन गेले तर ते परान्न तुम्हाला खायचं नाहीये. त्याच्यानंतर आपण ही सेवा करत असताना रोज भगवान शंकरांच्या पिंडीचा अभिषेक झालाच पाहिजे. रुद्र म्हणून घेऊ शकता किंवा नुसतं शिव महिमा स्तोत्र म्हणून पण तुम्ही घेऊ शकता. अभिषेक झाल्यावर ते तीर्थधारा शिंपडायचं, स्वतः प्यायचं, घरातल्या सगळ्या कुटुंबांना पण ते प्यायला द्यायचं. त्याच्यानंतर रोज पूजा करायची. रोज जे तुम्ही खाता तो नैवेद्य ग्रंथाला दाखवायचा. जे तुम्ही रोज ग्रंथाला नैवेद्य दाखवायचा. त्याच्यानंतर रोज 2 टाइम तुमच्या घरामध्ये भगवान शंकरांची आरती झाली पाहिजे आणि इतर काही सेवा असतील तर त्या पण तुमची करायच्या आहेत. तर असं पारायण करायचं. ब्रह्मचर्याचं पालन वगैरे सर्व करायचं पारायण काळामध्ये. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपण जेव्हा 7वा दिवस आपला येईल पारायणात समाप्तीचा, त्या दिवशी पूर्ण जे काही ग्रंथ आहे 3 अध्याय, शेवटी 3 अध्याय येतात, 3 अध्यायाचं पारायण करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, जे तुम्हाला नैवेद्य केलेला आहे गोड थोडाचा पांढऱ्या कलरचं खीरीचा नैवेद्य दाखवू शकता. श्रीखंड आहे, म्हणजे पांढऱ्या कलरचं काही तुम्हाला जर नैवेद्य करता आला त्याचा नैवेद्य तुम्ही भगवान शंकरांना दाखवायचा. त्याच्यानंतर तुम्ही तो नैवेद्य प्रसाद म्हणून तुम्ही खाऊ शकता. आणि परत तुम्हाला भगवान शंकरांच्या मंदिरात जायचं आहे. पहिल्या दिवशी घेतात तसंच तांब्याभर पाणी न्यायचं, बेलपत्र न्यायची आणि यथाशक्ती तुम्हाला दान म्हणून तुम्हाला तिथे 11 रुपये, जे 21 रुपये, 51 जे काय तुम्हाला टाकायचं असेल दानपेटीमध्ये किंवा ब्राह्मणाला एखाद्या गरजूला दान करायचं आहे. म्हणजे एका वेळेने तुमच्याकडून काहीतरी दान पण होईल. आणि तांदूळ न्यायचे आहेत मंदिरामध्ये, तांदूळ दान करा किंवा तांदूळ पण एखाद्या गरिबांना वगैरे दान करायचे आहे. यथाशक्ती तांदूळ जितके होईल तितके तुम्हाला दान करायचे आहे. तर भगवान शंकरच्या मंदिरात जायचं, पिंडीवर अभिषेक करायचा, बेलपत्र पंचोपचार भगवान शंकराची पिंड वर अभिषेक करून पूजा करून घ्यायची आणि त्यांची माफी मागायची. जे काही मी सेवा केलेली आहे शिवलीलामृत पारायणाची, माझ्याकडून काही चूक वगैरे झाली असेल तर मला माफ करा आणि असं म्हणून तुम्हाला तिथे त्यांची क्षमा प्रार्थना मानायची आहे. आणि ते तांदूळ ते दक्षिणा तुम्हाला दान करायची किंवा दानपेटीत टाकलं तरीही चालतं, कोण्या मंदिरात दिलं तरी चालतं. असं नाही की भगवान शंकरांच्या मंदिरामध्ये कुठेही तुम्ही द्या तरी चालतं, कारण आपल्याला दान करायचं आहे ते फक्त.
तर आय होप तुम्हाला समजलं असेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ आवडले असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांची आणि परमपूज्य गुरु माऊलींच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी समर्थ.